नमस्कार. आजचा व्हिडिओ खास आहे त्या प्रत्येक स्त्रीसाठी जे आपल्या घराचा आणि कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. म्हणजेच आपल्या गृहिणींसाठी अनेकदा असं होतं की आपण कुटुंबाच्याच गरजा पूर्ण करण्यात इतके मग्न होतो की स्वतःला विसरून जातो. कधी कधी मनात न्यूनगंड येतो, आत्मविश्वास कमी होतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही एक सुपरवुमन आहात. आज आपण बोलणार आहोत की आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि स्वतःला कमी न समजता आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात कशी करायची. तुम्ही कोण आहात, तुमची ताकद ओळखा. गृहिणी असणे म्हणजे फक्त घरकाम करणे नव्हे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक, एक कौशल्य मॅनेजर आहात, अर्थमंत्री म्हणजे फायनान्स मिनिस्टर आहात, डॉक्टर, टीचर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाला एकत्र ठेवणारी एक सूत्रधार आहात. तुम्ही एकाच वेळी अनेक कामे सांभाळता. वेळेचे नियोजन, बजेट, व्यवस्थापन, मुलांचे शिक्षण हे एका मोठ्या कंपनीच्या सीईओपेक्षा कमी नाही. तुम्ही स्वतःला कमी समजता का? कारण समाजाने कधीकधी आपल्या जवळचे लोकही आपल्या कामाचे महत्त्व कमी लेखतात. पण तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुमचे काम अमूल्य आहे. एखादी स्त्री म्हणजे मुलगी आईवडिलांकडे खूप स्वप्न पाहते. ती ते सत्यात सुद्धा उतरवत असते. परंतु लग्न होतं, नंतर तिचं जीवन नेहमीप्रमाणे जगत असते. परंतु लग्न म्हटलं की नंतर पाठोपाठ एक येते तिच्या आयुष्यात कधीतरी मूलबाळ. मग नंतर एक स्टॉप लागतो काहींच्या करिअरला. नंतर त्या बाळाला सांभाळण्यासाठी तिला थोडे आपले करिअर ड्रीम बाजूला ठेवावे लागते. त्यात काही स्त्रिया मेंटली डिप्रेस्ड होतात, तर काहींच्यामध्ये गॅप नंतर बाहेर पडण्याचा न्यूनगंड निर्माण होतो, आत्मविश्वास कमी होतो. मग आता सुरुवातीला वाढवायचा हा आत्मविश्वास कसा? तर आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट नाही जी एका दिवसात वाढेल. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. स्वतःसाठी वेळ काढा. दिवसातून जास्तीत जास्त नाही तर अर्धा एक तास तरी स्वतःसाठी द्या. यावेळी तुम्हाला जे आवडेल ते करा. गाणे ऐका, पुस्तक वाचा, मेडिटेशन, योगा किंवा शांत बसा. नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या. शरीर तंदुरुस्त असेल तर मनही सकारात्मक राहते. नवीन काहीतरी शिका. एखादी कला आत्मसात करा. शिकल्याने आपली बुद्धिमत्ता वाढते. मेंदू कायम काही ना काहीतरी करत राहू दे, त्याला चालना भेटू दे. शांत बसू नका पूर्णपणे. आत्मविश्वासाने दुप्पट होतो. नकारात्मक विचारांना दूर करा. मला हे जमणार नाही किंवा मी आता खूप उशीर केला आहे हे वाक्यच आपल्या डोक्यातून काढून टाका. असे मनात विचार आणू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी कोणाचा नसला तरी तुमचा तुमच्यावरती विश्वास हवा. काहीतरी नवीन सुरू करा. वेगवेगळे छोटे व्यवसाय आहेत, त्याबद्दल माहिती मिळवा. शिवणकाम, पापड बनवणे, उन्हाळी कामे, ब्लॉगिंग, काहीही तुम्ही करा. आता वेळ आली आहे स्वतःची ओळख निर्माण करण्याची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार या गोष्टी सुरू करा. तुम्हाला कशात आनंद मिळतो? स्वयंपाक करण्यात, शिवणकाम, लिहिणे, शिकवणे. तुमची आवड तुमचे करिअर बनवू शकते. घरगुती खाद्यपदार्थ बनवून विकणे, शिवणकाम, हस्तकला. इंटरनेटवरती खूप पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही ब्लॉगिंग सुरू करू शकता. मुलांच्या आसपासच्या ट्युशन घेऊ शकता. लक्षात ठेवा, तुमचे वय कितीही असू दे, परिस्थिती कशीही असू दे, सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नवीन सुरुवात करता तेव्हापासून ती वेळ सुरू होते. आता वेळ आहे स्वतःच्या स्वप्नांना पोषण देण्याची. तुमच्या कुटुंबाचे पोषण करता, आता स्वतःच्या स्वप्नांना पोषण द्या. स्वतःला कधी कमी समजू नका. तुमच्यात प्रचंड क्षमता आहे, फक्त तिला ओळखा, सज्ज व्हा आणि स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करा. कारण गृहिणी आहात, पण आधी एक व्यक्ती आहात ज्यांना स्वप्ने पाहण्याचा आणि तो पूर्ण करण्याचा अधिकार आहे. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा. तुमची आर्थिक ओळख निर्माण करा. आत्मविश्वास वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आर्थिक स्वातंत्र्य. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळूनही पैसे कमवू शकता. शेवटी एकच सांगेन, तुमचे जीवन अनमोल आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जे करता ते अद्भुत आहे. पण स्वतःला विसरू नका. जेव्हा तुम्ही आनंदी आणि आत्मविश्वासी असता तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कमी लेखू नका. पाऊल पुढे टाका. उठा, तुमचे पंख पसरा आणि आकाशात उंच भरारी घ्या. संपूर्ण जग तुमचे आहे. आत्मविश्वास वाढवा आणि भरारी घ्या. व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.